तर सर्वसामान्यांना एक कायदा आणि न्याय आणि राज्यकर्त्यांना दुसरा असाच काहीसा प्रकार अकोल्यामधनं समोर आलाय। कारण गृहराज्यमंत्री असलेल्या रणजित पाटील यांचे वडील आणि माजी आमदार विठ्ठलराव पाटील यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी अजून कोणतीच कारवाई झालेली नाही। इतकंच नाही तर रणजित पाटील यांनी सुद्धा या प्रकरणी सोयीस्कररित्या मौन बाळगलाय। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमधल्या कॉलेजमध्ये 2 दिवसांपूर्वी विठ्ठलराव पाटील यांनी शिपायाच्या कानाखाली लगावली होती। ज्या कनिष्ठ महाविद्यालयात हा सगळा प्रकार घडला ते महाविद्यालय विठ्ठल पाटील यांचे राजकीय विरोधक देशमुख कुटुंबियांचे। 2010 सालापासून विठ्ठल पाटील यांनी वेगवेगळ्या कारणांवरून तक्रारी करत हे कॉलेज बंद पाडण्याची मागणी केली आहे। दरम्यान गेल्याच महिन्यात भाऊसाहेब देशमुख कॉलेजची मान्यता रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलाय। मात्र कॉलेजने पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप करत विठ्ठल पाटलांनी कॉलेजमध्ये जाऊन शिपाई अमोल काळे यांना शिवीगाळ केली आणि श्रीमुखात लगावली। हा सगळा प्रकार संस्थाचालकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलाय। आपले प्रतिनिधी उमेश अलोने सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, खरं तर अजून एकही म्हणजे खरं तर 2-3 दिवस उलटून गेलेत, परंतु अजूनही रणजित पाटलांच्या वडिलांवरती कारवाई झालेली नाहीये। निश्चितच या घटनेच्या संदर्भात तक्रार दाखल करून 15 तासांचा अवधी गेलेला आहे, मात्र अद्यापही या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही। काल या संदर्भात बोलताना संजय देशमुख यांनी जे आरोप केले होते की गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या सत्तेच्या प्रभावातून या प्रकरणात दबाव येत आहे, तो आरोप आता खरा आहे का असा एक प्रश्न निर्माण होत आहे। परवाच्या दिवशी शनिवारी जेव्हा ही घटना घडली त्यानंतरही मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन आहे, येथून हे तक्रारदार आहे यांना परत पाठवण्यात आलं की आता वेळ नाही, उशीर झालेला आहे। 24 तास पोलीस स्टेशन सुरू असताना त्यांना परत पाठवण्यामागचं कारण काय आणि काल तक्रार दाखल केल्यानंतर अद्याप आता 15 तास उलटून गेले आहेत। या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली आहे, काय चौकशी केली आहे याचं उत्तर अद्याप मिळत नाही। मात्र एकंदरीत सत्तेच्या माध्यमातून प्रशासनावर पोलिसांवर कसा दबाव टाकला जाऊ शकतो आणि त्या संदर्भात जे आरोप होत आहेत त्याला पुष्टी याच्यातून मिळत आहे असं म्हणता येईल। आणि ही जी घटना आहे गेल्या अनेक दिवसांचा देशमुख आणि पाटील कुटुंबियांचा वाद आहे आणि थेट कॉलेजमध्ये जाणं, कर्मचाऱ्यांना झापड मारणं आणि शिवीगाळ करणं हे कितपत योग्य आहे असे प्रश्न आता उपस्थित होत आहे। मात्र या संदर्भात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की एवढं सर्व होत असताना अकोल्यातले जे विरोधी पक्ष आहेत, अकोल्यातल्या कोणत्याही विरोधी पक्षानं या संदर्भात अद्याप आपली प्रतिक्रिया जाहीर केलेली नाही। त्यामुळे विरोधी पक्ष ही निष्क्रिय झालेत का? त्यामुळे माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर हे प्रकरण काल संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं। मात्र आता सध्याच्या वेळेपर्यंत थोड्या वेळापूर्वीच आमचं पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपलं बोलणं झालं, त्यांनीही या संदर्भात अद्यापही कोणता गुन्हा दाखल झाला नसल्याचं म्हटलंय। ज्याप्रमाणे अलीकडे महाराष्ट्रात अभ्यास सुरू आहे तसा चौकशी सुरू आहे असा नवा पायंडा पडतो का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहे। नक्कीच, त्यामुळे सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडनंच कायद्याचा दुरुपयोग केला जातोय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। उमेश, ताजी माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि या सगळ्या संदर्भात देशमुख महाविद्यालयाचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। मी सर आजच्या तारखेत सगळ्या भौतिक सुविधा पूर्ण करून दिलेल्या आहेत। त्यांची गावात 30 वर्षापासून ग्रँटेड शाळा आहे, तिथे कुठलीच भौतिक सुविधा नाही आणि माझ्या इथे सगळ्या भौतिक सुविधा आहेत। आणि तरीसुद्धा यांनी आता परत आपल्या मुलाच्या मंत्रिपदाचा गैरफायदा घेऊन VN पाटील यांनी परत तावडे साहेबांकडे माझी तक्रार केली आणि त्या जुन्याच मुद्द्यावर जे हायकोर्टात झालेले आहेत, हायकोर्टाचा सतत अपमान सुरू आहे सर, अवमान होऊन राहिलेला आहे, त्याच मुद्द्यावर परत माझी मान्यता काढली आणि ते मान्यता काढलेली मान्यता सांगायला शिक्षण विभागाचे उपशिक्षण निरीक्षक आत्मारामजी राठोड यांना घेऊन VN पाटील माझ्या कॉलेजमध्ये गेले। दरम्यान आपला हा सगळा कारनामा मोबाईल कॅमेरामध्ये कैद होतोय हे समजल्यानंतर रणजित पाटील यांचे वडील विठ्ठल पाटील यांनी कसा काढता पाय घेतला ते देखील आपण पाहूया। आम्ही 31 दिवस हे होतं, तुम्ही म्हणजे काही हे नाही, तुम्ही आमच्या कर्मचाऱ्याला इथे येऊन मारून राहिले, हा अधिकार कुणी दिला तुम्हाला? कुणी दिला? मारलं तुम्ही? शूट आहे प्रत्यक्ष शूट आहे, मारलं असं नाही केलं तुम्ही, गालावर मारली आजोबा। तुमच्या वयाचा विचार करून आम्हाला ह्या सर्व गोष्टी सण, तुम्ही एक नाही लाख 10 मारल्या ना तरी आम्ही तुमचा प्रतिकार करणार नाही, कारण तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे सर्व आहे, तुम्ही काही करू शकता। काही नाही, तुम्हाला अधिकार कोणी दिला इथं? तुम्हाला अधिकार कोणी दिला इथं ऑफिसमध्ये येऊन आमच्या कर्मचाऱ्याला मारण्याचा? मारलंच नाही, मारलं तुम्ही, तुम्हाला अधिकार कोणी दिला इथं येऊन?
तुम्ही म्हणजे सत्ता आहे म्हणून सर्व काही करू शकता का? आमच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही आमचे साहेब आहे का? काय कलेक्टर आहे का? कोणी मंत्री आहे? तुम्ही ऑफिसमध्ये येऊन कर्मचाऱ्याला तुम्ही मारून राहिले, हे तर खूपच झालं. बंद नाही करत. माझा परिसर संपेपर्यंत मी बंद करणार नाही. लोकांना हे तुमचे कर्तृत्व समजले पाहिजे. हा ठीक आहे. आणि त्याच्यात लिहून घ्या. घडलेल्या प्रकाराला 2 दिवस उलटून गेलेले आहेत आणि गुन्हा दाखल होऊन सुद्धा किंबहुना तक्रार दाखल होऊन सुद्धा जवळपास 15 तासांचा अवधी लोटलेला आहे. तरी सुद्धा कारवाई का होत नाही, जाब का विचारला जात नाही? कारण सत्ता ज्यांच्या हातामध्ये तेच दुरुपयोग करतात असा आरोप सध्या केला जातोय रणजित पाटील यांच्या वडिलांवरती.